बातमी आहे उत्तराखंडच्या हल्द्वानी इथल्या एका वादाची। उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील रामलीला मैदानात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गेले होते आणि त्यांच्या माघारी शुद्धीकरण यज्ञानं राजकारण चांगलंच पेटलेलं आहे। पण प्रश्न फक्त खरगेंच्या विरोधाचा आहे की धर्माच्या आडून जातीय अस्मितेचं राजकारण सुरू झालेलं आहे। तर या मुद्द्यावरनं रंगलेल्या राजकारणाचा आपण थोडक्यात आढावा घेतलाय। झालं नेमकं काय तर उत्तराखंडच्या हल्द्वानीमधील रामलीला मैदानावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या 8 ऑगस्टच्या विजय शंखनाद रॅलीनंतर झालेल्या शुद्धीकरण यज्ञानं आता केवळ राजकीय वाद निर्माण केलेला नाही, त्या वादाला जातीय अस्मितेच्या राजकारणाची किनार मिळाली आहे। खरगे यांच्या कार्यक्रमानंतर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठाचं शुद्धीकरण केलं। खरगे हे हिंदू आणि सनातन विरोधी असल्याचा आरोप करत रामलीलाच्या मैदानावरती होते, त्या ठिकाणी अशा व्यक्तीच्या उपस्थितीनंतर शुद्धीकरण आवश्यक असल्याचं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं। यहाँ पर एक राजनीतिक कार्यक्रम हुआ जिसमें मंच से ऐसे नारे लगाए गए जो यहाँ नहीं लगाने चाहिए थे, क्योंकि ये एक हिंदू मानवताओं को देखते हुए ये मंच बनाया गया है। ऐसे व्यक्ति को यहाँ पे बुलाना, मंच पे स्थान देना, इससे हिंदू आस्था को ठेस पहुँचती है, इस स्थान की पवित्रता भंग होती है। आणि याच मुद्द्यावरनं काँग्रेसनं भाजपला टार्गेट केलं। ही मानसिकता केवळ राजकीय विरोधाची नाही तर मागासवर्गीय समाजाच्या प्रतिनिधित्वालाच लक्ष्य करणारी आहे, असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभेत बोलताना केला। मल्लिकार्जुन खरगे हे केवळ काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत तर सामाजिक दृष्ट्या वंचित घटकांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा एक चेहरा म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं। तर दुसरीकडे भाजपनं या घटनेपासून अंतर राखलंय। राज्यसभेतल्या चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवरती निशाणा साधल्यानंतर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांनी या प्रकाराचा निषेध करत असल्याचं सांगत चौकशी करणार असल्याचंही स्पष्ट केलंय। मैं हल्द्वानी में पब्लिक स्पीच में रामलीला मैदान में रामलीला स्टेज पे भाषण किया। मेरे स्पीच होने के बाद कल वो लोग बीजेपी के लोग सब मिलके हवन करके उस स्टेज का शुद्धिकरण करने का काम किए। मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं। मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ, लेकिन तुम मुझे अनटचेबिलिटी का ये करके शुद्धिकरण करके अपमान करते हो। BJP does not subscribe to such activities. Number one. Number two, ये हम सब के लिए खेद का विषय है, देश के लिए भी खेद का विषय है। हम इसकी तहकीकात भी करेंगे, लेकिन उसके बाद खरगे साहब कहे कि तुम ऐसा करते हो, तुम ऐसा करते हो, ये उचित नहीं है। आणि काँग्रेस नेत्यांनी तर या मुद्द्यावरनं भाजपला धारेवर धरत राजकारणाची पातळी खालवली जात असल्याचा आरोप केला। प्रियंका गांधींनी तर पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी थेट मागणी केली आहे। ये जो मानसिकता है उसका प्रदर्शन है कि बीजेपी की विचारधारा क्या है, आरएसएस की विचारधारा क्या है। प्रधानमंत्री जी को इसका खंडन करना चाहिए और माफ़ी मांगनी चाहिए। राजनीति में इस स्तर पे उतरना बहुत खराब चीज़ है कि अगर खरगे जी मान लो दलित है और उन्होंने किसी सभा को संबोधित किया तो शुद्धिकरण की जो उत्तराखंड में है ये कौन सी बात है। इससे ज़्यादा कोई जो है गिरी हुई बात हो नहीं सकती। तर एकीकडे संविधानाचे गोडवे गायचे, लोकशाही, समानता आणि सामाजिक न्यायाच्या घोषणा द्यायच्या, पण निवडणूक जवळ आली की राजकारण पुन्हा धर्म आणि जातीभोवतीच का फिरतं। मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्द्वानीमधल्या सभेनंतर झालेल्या कथित शुद्धीकरणाच्या घटनेनंतर हाच प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आणलाय। 8 ऑगस्ट उत्तराखंडमध्ये खरगेंची सभा। 11 ऑगस्ट हिंदू संघटनांकडून शुद्धीकरण। 13 ऑगस्ट राज्यसभेत काँग्रेसकडून दलित अपमानाचा मुद्दा। हा केवळ एका घटनेचा निषेध आहे की पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलित मतांचं राजकीय ध्रुवीकरण करण्याची रणनीती। खरगेंच्या सभेनंतर झालेल्या शुद्धीकरणानं राजकीय वादाला जातीय रंग दिला। काँग्रेसनं हा मुद्दा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी संसदेत आक्रमकपणे मांडला
आणि याचं टायमिंग आता राजकीय चर्चेचा विषय बनलाय. कारण पुढचं वर्ष विधानसभा निवडणुकांचं आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर यासह 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यातल्या पंजाबमध्ये 32%, तर उत्तर प्रदेशात 22 आणि उत्तराखंडमध्ये 19 दलित मतदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या राज्यांपैकी एकाही राज्यात सध्या काँग्रेसचं सरकार नाही. त्यामुळे काँग्रेस पुढे भाजप विरोधात नवी आघाडी उभं करण्याचं आव्हान आहे. आणि यासाठीच्या आघाडीत दलित मतदार हा निर्णायक घटक ठरू शकतो. यामुळे आता उत्तराखंडमधील जातीच्या वादामुळे दलित फॅक्टर चर्चेत आलाय. कारण 2022च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 48% दलित मतदार काँग्रेसच्या बाजूने होता, तर भाजप दुसऱ्या आणि बहुजन समाज पक्ष तिसऱ्या स्थानी राहिला. उत्तर भारताच्या राजकारणात जात हा निवडणुकीचा एक महत्त्वाचा घटक राहिलाय. तरी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की दलित मतदार हा कोणत्याही एका पक्षाशी कायमस्वरूपी बांधील नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीतही दलित मतांचं विभाजन दिसून आलंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 36% मतदारांचा पाठिंबा राहिलाय, तर युपीए अर्थात आत्ताच्या इंडिया आघाडीला 32% दलितांनी मतदान केलं. म्हणजेच दलित मतदार एकसंधपणे कुणाच्याही मागे उभा राहत नाही. मग प्रश्न असा आहे की जर मतदाराचं अंतिम मतदान जर जातीवरच ठरत नसेल, तर राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीत जातीय नॅरेटिव्ह इतका आक्रमकपणे का उभं करतात? काँग्रेससाठी तर दलित मतदार हा पारंपरिक सामाजिक आधाराचा महत्त्वाचा भाग राहिला. सर्व राज्यामध्ये दलितांचे किंवा SC STची जी वोट बँक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांची संख्या देखील ही अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे काँग्रेस हे नक्कीच करेल आणि त्या दृष्टीनं काँग्रेसनं आज दाखवून दिले एकूण भूमिका जी घेतली आहे खरगेंनी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्याविरुद्ध झालेल्या प्रकारावरून, ती आपल्याला ट्रेलर म्हणावी लागेल. पिक्चर येणाऱ्या काळात कदाचित आपल्याला देशभरामध्ये दिसू शकतो. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून संविधान बचाव यात्रेपर्यंत हातात संविधानाची प्रत घेऊन केलेली राजकीय मोहीम, या सगळ्यातून काँग्रेसनं दलित समाजाशी पुन्हा राजकीय संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे खरगे यांच्या प्रकरणात दलित अपमान हा मुद्दा अधोरेखित करणं काँग्रेससाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं ठरू शकतं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर संविधान, समानता आणि सामाजिक न्यायाच्या गप्पा सगळेच मारतात, पण निवडणुकीच्या मैदानामध्ये राजकारण पुन्हा धर्म आणि जातीभोवतीच का फिरतं? खरगेंच्या सभेनंतरचं कथित शुद्धीकरण याचाच आरसा ठरतंय का? काँग्रेसने याला दलित अपमानाचा मुद्दा बनवलाय. भाजपनं या सगळ्या कृत्यापासून सुरक्षित अंतर राखलंय. पण पुढच्या वर्षी 7 राज्यांच्या निवडणुका असताना दलित मतांच्या राजकारणासाठी हा मुद्दा तापट ठेवण्याची रणनीती आहे का? शेवटी सवाल एकच आहे, लोकशाहीत जात संपणार कधी? की प्रत्येक निवडणुकीत ती नव्यानं जिवंत केली जाणार?